सुरुवात झाली. दिस प्रोजेक्ट बेसिकली वॉज फॉर 10 इयर्स. म्हणजे हो प्रोजेक्ट 2017 पर्यंत सोपून जाय आणि तातूंत भितर कांय क्रायटेरिया जे आशिल्ले तातूंत भितर एक आशिल्लें की बिल्ड ऑपरेट एंड ट्रान्सफर टू हूम ट्रान्सफर टू द गव्हर्नमेंट और द कंसर्न डिपार्टमेंट. जेन्ना टेंडर आयले ह्या टेंडराच्या अंडर खूब जाणांनी बीड केले ह्या टेंडर आणि तातूंत भितर एक कंपनी जी आसा ती क्वॉलिफाय जाता आणि त्या कंपनीचें नांव जावन आसा युनायटेड टेलिकॉम लिमिटेड UTL. ही कंपनी बीड करता 460 करोड 460 crores रुपीजाक हे टेंडर त्या कंपनीक वता. आता प्रश्न कसो आशिल्लो की एंटायर गोवा जो आसा एंटायर गोवा इन द सेन्स पंचायती जवळ जवळ 189 or 190 पंचायत प्लस 225 अदर गव्हर्नमेंट ऑफिसीस आयडेंटिफाय केल्ले हे सगळे कनेक्ट जावपाक जाय. सध्याच्या स्थितीन आज आमी 2024 आसा. वाळपयची खंयची तरी खेतोड्याची जी पंचायत आसा, काणकोणची खंयची तरी खोलातली पंचायत आसा, पेडणेची खंयची तरी पंचायत आसतली. वेदर ह्यो सगळ्यो पंचायती आज 2024 सुद्धा सुसज्ज जाल्ले आसा विथ द इंटरनेट हो एक प्रश्न आसा. जाका लागून इतले पयशे खर्च करता 460 करोड रुपया 10 वर्सां खातीर. आणि कशें आशिल्लें तें जशें म्हणलें बिल्ड ऑपरेट एंड ट्रान्सफर अशें न जाता हे बेसिकली बिल्ड ऑपरेटूच उरलें, ट्रान्सफर शब्द गेलो. कारण अजून पर्यंत टील डेट तीच कंपनी जी आसा ही सर्व्हिस प्रोवायड करता. आमी त्या वेळार पळयला आसतलें सगळ्या गोंयांत एक खंटाले आणि एक येलो कलर खंयची नाल्यार ब्लू कलर किंवा ग्रीन कलर अशे वेगवेगळ्यो लायन्स फायबर जे आसा ते ले करताले. आतां हो फायबर एंटायर गोंयांत म्हणजे ज्यो लास्ट पंचायत आसा किंवा हाज्या पर्यंत पावला की ना होय एक मोठो प्रश्न आसा. ताचे कितले किलोमीटर तांच्यांनी गेल्या तोय एक प्रश्न आसा. बिकॉज कितले तरी ताका एक हें आसपाक जाय डिपार्टमेंटान ऑर गव्हर्नमेंट शूड हॅव ऑडिट कायंड ऑफ अ थिंग की बाबा हे कितले किलोमीटर पावल्या की कितें तो केबल हे पळोवपाक जाय. इट इज अंडरग्राउंड एज वेल एज एरियल अशें तो बेसिकली कॉन्सेप्ट आशिल्लो. 460 करोड गव्हर्नमेंट कितें करता आज तो बारीक विचार केलो. इन्फ्रास्ट्रक्चर बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट म्हणजे जागो जो आसा तो गव्हर्नमेंटाचो म्हणजे PWDचो. ते लायन फोडटात, रस्ते फोडटाले. इलेक्ट्रीक पोल्स म्हणजे एरियाच्या वचून व्हेले जाल्यार ते इलेक्ट्रीक पोल्स अगेन बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. आणि हे सगळे करपाक गव्हर्नमेंट आपणाकूच इंटरनेट सर्व्हिस मेळपाक गव्हर्नमेंट पेमेंट करता टू UTL कंपनी. म्हणजे विच इज आय डोंट लक्षात येना बेसिकली कितें करूंक सोदता गव्हर्नमेंट म्हणून. म्हणजे आपणाकूच इंटरनेट मेळपा खातीर तुमीच टेंडर काडटा 460 कोटी तुमी तांकां पेमेंट जो आसा तो त्या कंपनीक तुमी दिता. We basically, in fact, asked to investigate this matter. म्हणजे 2007 ते 2024 पर्यंत त्या फायबराचे कितें जालें, तो फायबर रिप्लेस केला का अजूनही तोच फायबर तुम्ही यूज करता ताचो हिशोब जो आसा ह्या IT डिपार्टमेंट और द कन्सर्न गव्हर्नमेंट जे आसा ते गव्हर्नमेंटान करपाची गरज आसा. कारण एंटायर गोवा आणि गोंयची सिस्टम जी आसा इज डिपेंड ऑन दिस पर्टिक्युलर कंपनी जाचो कॉन्ट्रॅक्ट 2017 सोंपता. हांव ताच्या फुडें येता म्हणजे कशा पद्दतीन हांचेर केलां आसतलें तें. जेन्ना हो अंडरग्राउंड केबल जेन्ना घालता और एरियल जेन्ना घालता दिस इज बेसिकली फॉर द गव्हर्नमेंट पर्पज. जशें हांवें मेन्शन केलें upgrade the panchayat as the internet service provided to the panchayat level or the BOD, BDO or the directorate
ऑफ हे आसतले पंचायत किंवा अदर ऑफिसीस ऑफ द गव्हर्नमेंट, डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, ह्यो सगळ्या डिपार्टमेंट जे आसा दॅट वॉज सपोज टू कनेक्ट. आता ही UTL जी कंपनी आसा, ही कंपनी कितें करता, G-Wave म्हणून एक कंपनी फ्लोट करता. हे तुम्ही नाव ऐकलं आसतलें, G-Wave. आणि ह्या G-Waveच्या अंडर तो सर्व्हिस कोणाक दिता तर हाऊस होल्ड एज वेल एज बिझनेस हाऊसेस. केबल कोणाचो, गव्हर्नमेंट पे करता, जागो कोणाचो, गव्हर्नमेंटाचो, आणि हो कमर्शियल यूज करता. बेसिकली टेंडर फ्लोट कोणाक जाला, गव्हर्नमेंटाचे ऑफिसीस इंटरनेट प्रोवाइड करपा खातीर, आणि हो कितें करता तर G-Waveच्या अंडर घरां आणि बिझनेस हाऊसांक हो सर्व्हिस प्रोवाइड करता. हांगा खरें म्हणल्यार झोल जो आसा हांगासरल्यान सुरवात जाता. आता सादारणशे 2000 किलोमीटर जर आमी म्हणलें, कित्याक 2000 किलोमीटर म्हणटा वायर जी आसा ती खंयच्या तरी गांवांत भितरली ती कशी उरता. सो इफ यू कन्सिडर दॅट अंडरग्राउंड एज वेल एज एरियल अशें जर धरलें जाल्यार सादारण 2000 किलोमीटर जे आसा जे आमी कॅल्क्युलेट केलें, दॅट मिन्स 20 लाख स्क्वेअर मीटर, 20 लाख मीटर ते एक्चुअली फायबर रन जाता. एज पर द नॉर्म्स 25 रुपया पर मीटर जर धरले, म्हणजे बेसिकली कशें आसा तुमकां लक्षात हाडून दिता, ह्या फायबराच्या अंडर देर आर अदर सर्व्हिस प्रोवायडर्स हू टेक सर्व्हिसीस फ्रॉम दीस कंपनी. हाचेर गव्हर्नमेंटाचो कितें चॅक आसा ते एक्चुअली फायंड आउट जावपाक जाय. G-Waveच्या अंडर कितले हाऊसेस कनेक्ट जाल्या, बिझनेस हाऊसेस कनेक्ट जाल्या, वेदर गव्हर्नमेंट हॅज गॉट ऑल द डेटा अबाउट दिस. जेन्ना अदर सर्व्हिस प्रोवायडर जेन्ना तुमच्या कडल्यान घेता ह्या पर्टिक्युलर कंपनी कडल्यान, तो 25 रुपया पर स्क्वेअर मीटर तो ताका पे करता. आता हो जर हिशोब धरलो 20 लाख मीटर इंटू 25, 20 रुपीज पर मीटर जाल्यार सादारणसो 5 करोड पर मंथ जाता. 5 करोड पर मंथ मल्टिप्लाय बाय 12 महिने जाल्यार सादारणशे 60 करोड रुपीज जाता. आणि 60 करोड मल्टिप्लाय बाय 15 वर्सां धरुया, 2007 सुरू झाला न्ही, तो साधारणच्या एक 2-3 वर्सां बाजूक काडली, 15 वर्सां जर धरली जाल्यार 900 करोड एप्रॉक्सिमेटली हो व्हॅल्यू जाता. गव्हर्नमेंटान हाचेर कितें केलां, हातूंतलो कितलो रेव्हेन्यू गव्हर्नमेंटाक आयलो हो फायंड आउट करपाची गरज आसा, विच इज अ व्हेरी सिरियस इशू. आणि गव्हर्नमेंट कॅनॉट निग्लेक्ट दीस, कारण हो आमच्या जनतेचो पैसो, हो आमच्या गोंयच्या कल्याणा खातीर वापरपाचो जो पैसो आसा. आमची लाडली लक्ष्मी ज्यो स्किमी आसात किंवा ते गृह आधार स्किमी आसात, जाच्या पासून आतां पर्यंत ह्यो आमच्यो माता भगिनी ज्यो आसा वंचीत आसा तांकां अजून मेळना पेमेंट. पूण असले जेन्ना खंय तरी पयशे व्हांवता खंयच्यातरी हातूंतल्यान, ते कंट्रोल करपाचें एक्चुअली सरकारान करपाक जाय आशिल्लें. आता साधारण आनी एक तुमकां आंकडो दिता. ह्या G-Waveच्या अंडर साधारण 20,000 घरां तरी ताणें अप्रोच केल्या आसतली एंटायर गोंयांत. हांव कमीच धरता 20,000. देर आर मोर हाऊसेस न्ही एका लोकॅलिटींत किंवा बिल्डिंगेत जर गेले आज करत जाल्यार सारकी लागपाक, तेन्ना बिल्डिंगेनूच एक बिल्डिंग म्हणजे 500 फ्लॅट्स आसात. सो देर आर अदर प्रोवायडर्स, ऑल्सो सर्व्हिस प्रोवायडर, बट हांव तातूंतले 20,000च धरता. हे 20,000 हाऊसेस मल्टिप्लाय बाय 500 रुपया जर चार्ज करता पर कनेक्शन जाल्यार एप्रॉक्सिमेटली 1 करोड पर मंथ जाता ऑफ 20,000 हाऊसेस. मल्टिप्लाय बाय 12 करोड मल्टिप्लाय बाय 15 ते साधारणशे 180 ते 200 कोटी रुपया तो कमयता. हांव कित्याक सांगता हें, तो करपाक आयलो कितें, तो करपाक आयलो 460 कोटी घेवन गव्हर्नमेंटाक इंटरनेट प्रोवाइड करपाक अंडर ते स्कीम आशिल्ली गोवा ब्रॉडबँड नेटवर्काच्या अंडर इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइड करपाक टू हूम, टू गव्हर्नमेंट. पण तो कमर्शियलायज कसो जालो पळयात. हातूंत कोणाची तरी गरज आसा, कोण हातूंत इन्वॉल्व आसा, हाचे सगळ्याचे जे आसा हे शहानिशा जावपाक जाय, इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय, हे आमी मागता. हो एक आंकडो जालो. देर आर इलेक्ट्रिसिटी पोल्स. जेन्ना एरियल जेन्ना व्हरता ते केबल जो आसा तो सादारण आमी करता की सादारणशे 10,000 इलेक्ट्रीक पोल्स
डिपार्टमेंटूय हातूंत इन्वॉल्व आसा काय कितें हाचोय प्रश्न फुडें येतलो. एक पोलाक ते सादारण 25 रुपया चार्ज करता आसतले पर मंथ. धरून चला 20 ते 25 रुपया ते आसतले. 10,000 धरले जाल्यार 2.5 लाख, 12 म्हयन्याचे 30 लाख आनी जवळ जवळ 15 वर्सांचे सादारण ते 4.5 ते 5 करोड रुपया जाता. Which is a huge amount as far as Goa is concerned, where it's a very small state. 15.5 लाख आमचे जे 16 लाख आमचे पॉप्युलेशन. आणि जो हांवें आंकडो दिलो जर आमी हे कॅल्क्युलेट जर केले which is huge, कारण तातूंत भितर एडिशनूय जाता. Electricity department has to answer on this whether they have received this amount or not from that particular company. Aerial जेन्ना म्हापश्यान वता तेन्ना हे पयशे ताणें दिल्यात काय कितें इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक आमी ताका पत्रोय करतले, पण तांच्यानी हाजेर उत्तर दिवपाचो गरज आसा. त्याच बरोबर जेन्ना हे एंटायर केबल जो आसा, फायबर जो आसा तो ते करताले तेन्ना फोडला, रस्ते फोडल्या, PWD हाजें कॉम्पेन्सेशन तांच्यांनी पे केला काय कितें होय मोठो प्रश्न आसा. कारण त्यानंतर सबसिक्वेंटली ते कितें पॅचअप वर्क केल्ल्या भशेन करताले, ताका काय अर्थ नाशिल्लो, कारण ते वायरी आमकां सदांच दिसताल्यो. एक पावस वखदान गेलो की वायरी ते दिसपाक लागताल्यो. हाचेर PWD सुद्दां खर्च केलो आसतलो, कारण तांच्यांनी टेंडर काडले आसतले रस्ते चकाचक करपाक, त्या वेळार तांच्यांनी केला आसतलो. सो PWD इज ऑल्सो आन्सरेबल टू दीस पर्टिक्युलर क्वेश्चन की बाबा तांकां हातूंतल्यान तांच्यांनी पेमेंट केला रस्तो फोडपाक, तांच्यांनी परमिशनां दिल्या, कन्सर्न पंचायतीन परमिशन दिल्या. केबल जो आसा, फायबर जो आसा तो खंयच्या म्युनिसिपालिटी एरियांतल्यान वता, खंयच्या कॉर्पोरेशनाच्या एरियांतल्यान वता, वेदर दे हॅव टेकन ऑल द परमिशन्स आनी वेदर दे हॅव पेड देयर कन्सर्न अमाउंट टू दॅट पर्टिक्युलर ऑथॉरिटी. हे जर आमी कॅल्क्युलेट केले जाल्यार एक सादारणसो आंकडो येता. although तुमकां सांगला हांवें 900 crores for providing services to the other service providers. 460 कोटी गव्हर्नमेंट आपणाकूच हे करता, इंटरनेट दिवपा खातीर आपुणूच पे करता, which is funny. 460 करोड सादारणशे हाऊस होल्ड आनी जर बिझनेस हाऊसेस जर धरले जाल्यार 250 करोड. आनी सगळ्यात मोठें गेम जी आसा ती 2017 जेन्ना हे एग्रीमेंट सोंपता, 2007 ते 2017 10 वर्सां भितर हे गव्हर्नमेंट रिन्यू करीत आसा तो एग्रीमेंट. आनी फॉर दॅट दे आर पेइंग दीस कंपनी 23 crores एवरी इयर. तो अमाउंट जर कॅल्क्युलेट केलो which is approximately around 140 crores. आनी हाजी जर एंटायर जर टोटल मारली, हांवें जो फिगर जर टोटल मारली जाल्यार एप्रॉक्सिमेटली जाता 1800 crores to 2000 crores, which is a huge कितें म्हणटा तो अमाउंट जो आसा. हाचे आन्सर जे आसा ते पर्टिक्युलर डिपार्टमेंट, ते पर्टिक्युलर ह्या सरकारान जे आसा हे दिवचे पडटले. कारण 900 crores कॅल्क्युलेट करा, 460 crores, 250 crores, 140 crores आनी प्लस इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे प्लस PWDचे. सो हे जर कॅल्क्युलेट केले जाल्यार अराउंड 2000 कोटीचो हो वी से इट इज अ स्कॅम आसूंक शकता. हाचेर आमी इन्व्हेस्टिगेशन मागता की हाचेर गव्हर्नमेंटान, कन्सर्न डिपार्टमेंटान क्लीन येवचें. हे इतल्यातूच थांबना. मोठो इनफॅक्ट बॉम्ब जो आसा, मोठे कांड जे आसा ते आतां तुमच्या समोर येतले. 2017 जो सोंपता हांव मुद्दम स्ट्रेस दिता, कारण 10 वर्सांचो आशिल्लो. परत परत हे रिन्यू करता, परत परत ते 2017 येता. गव्हर्नमेंटाचें काम करूंक जाय. 2017 जेन्ना हांव सोंपता तेन्ना गव्हर्नमेंटान एंटायर सिस्टम जी आसा ती टेक ओवर करपाक जाय आशिल्ली. ती टेक ओवर न करता तो रिन्यू करता. 2022 जून 2022 हे लायसन्स ऑफ दिस पर्टिक्युलर कंपनी UTL, that is United Telecom Limited, हाजे लायसन्स जे आसा हे एक्सपायर जाता. आनी तरी तो सर्वीस जी आसा ती कंटिन्यू दवरता. अरे लायसन्स सोंपले, तुमचें लक्ष खंय आसा सरकाराचें?
तुम्ही खंयच्या हातून उरता म्हणजे विदाउट लायसन्स तूं ड्रायव्ह करीत आसा मरे गाडी. लायसन्स काबार जाना, एक्सपायर जाला आणि ही कंपनी जी आसा ताचेर कोणाचोच चॅक ना, ताचेर कोणाचेच लक्ष ना, ताचे डिपार्टमेंटाचे IT डिपार्टमेंटाचे लक्ष ना आणि तो सर्व्हिस जाता तो हो सगळ्यांक दित आसा. सादारणशी म्हज्या लक्षांत आयल्या बरोबर हांवें कन्सर्न डिपार्टमेंटाक एक पत्र बरयलें 13 मे 2024. मे बी म्हाका 2 वर्सां लागली हे लक्षांत येवपाक, पूण हांवें लेटर केलें आनी ह्या लेटराचेर ताका मेन्शन केलां की दीस पर्टिक्युलर कंपनी जी आसा हाचे लायसन्स हे काबार जाल्ले आसा, सोंपिल्ले आसा, एक्सपायर जाल्ले आसा आनी तरी तो सर्व्हिस प्रोवायड करता आनी तरी तुमी ताका पेमेंट हे दित आसा. हाची प्रत म्हणजे टर्मिनेटेड लायसन्स अग्रीमेंट एज ऑन 31/7/2023 issued by the Department of Technology Central Government. हाज्या प्रमाणे हे पळय हांगा तुमकां मागीर हांव दाखयता सिरियल नंबर 114 हाजेर म्हणला युनायटेड टेलिकॉम लिमिटेड महाराष्ट्र लायसन्स नंबर सो एंड सो, लायसन्स साइन डेट ताजेर आसा, इफेक्टिव्ह डेट ऑफ लायसन्स आसा आणि एक्सपायरी डेट ऑफ लायसन्स आसा आणि कॅन्सलेशन. सो डिपार्टमेंट ऑफ DOT जे आसा तांच्यानी ताजें लायसन्स कॅन्सल केला ऑन 28 जून 2022. आणि हो मनीस जो आसा तो अजुनी आमकां ही कंपनी जी आसा ती कंपनी आमकां अजुनी सर्व्हिस प्रोवायड करता. वीच इज अ मेजर थ्रेट. हातूंत भितर एक लक्षात हाडून दिता आमची हे चालू आसा पळय असेंब्ली दॅट इज अंडर दिस. एक्चुअली सरकारान अगेन हांव परतो येता 17 ते घेवंक जाय आशिल्लें न तुम्ही ताका सांगलें 2022 जेन्ना हाजे लायसन्स कामाक जाय तेन्ना टर्मिनेट करपाक जाय आशिल्लें आणि एंटायर सिस्टम जे आसा ते तुम्ही टेक ओवर करूंक जाय आशिल्ली. हे न करता तुमकां जर ते कोणाक दिवंक जाय आशिल्लें जाल्यार परत टेंडर करपाक जाय आशिल्लो आणि तुम्ही कोणाक नवे बिल्डराक हाडून ही सर्व्हिस जी आसा तुम्ही कंटिन्यू करपाक जाय आशिल्ली. हातूंत मोठो घोळ जो आसा तो आतां तुमच्या लक्षांत येतलो. वी आर टायम बॉम्ब. हाचो एग्रीमेंट जो रिन्यू केल्लो हाचो अग्रीमेंट जो आसा तो 31 जुलय 2024 सोंपता. म्हणजे फुडल्या म्हयन्याक आमच्या 31 जुलयाक हाचो एग्रीमेंट काबार जाता. आतां म्हाका सांगा हो इतलो मोठो आयिल्लो 460 करोड एक टेंडर घेवन 2000 करोडाच्या वयर तो ह्या 15 वर्सांत करता. ही कंपनी गोंयच्या लोकांक गोंयच्या गव्हर्नमेंटाकूय पिशे करता. आता पिशे करता की पिशे जाता ते गव्हर्नमेंटाक सांगचे. कोणाक कितले मेळ्ळा त्याची इन्व्हेस्टिगेशन जावचे. कोण हातूंत इन्वॉल्व आसा तो बूक जावचो अंडर क्रिमिनल एक्ट. कारण हो आमचो पयसो आमच्या लोकांचो पयसो जो हो मनीस घेवन वचपाचो की आसा की ना हो फुडलो काळ आमकां एकंदरीत लक्षांत येतलें हो कितें करूंक सोदता ते. पण सांगपाचो मुद्दो आतां असो आसा की लायसन्स एक्सपायर जाला. हाजो अग्रीमेंट जो एक्सटेंड केल्लो तो 31 जुलय 2024 काबार जाता. ताजे मदीं आमचे असेंब्ली आसा 15 का 16 तारखेच्यान असेंब्ली जुलयाचे चालू जाता. ती जर असेंब्ली चालू सारकी उरतली काय गोवा आफ्टर 31 जुलय ठप्प जातलें. इंटरनेट सेवाच बंद. पळयता जाल्यार हो कंपनी ना. कारण ताणें 460 कोटी सोड ताणें 2000 करोड घेवन तो वतलो. ताका कांय फरक पडपाचो ना त्या कंपनीक. पण हू इज गोइंग टू सफर इज द पीपल ऑफ गोवा. हू इज गोइंग टू सफर इज द स्टुडंट्स. हू इज गोइंग टू सफर इज द हॉस्पिटल्स एंड द पेशंट्स. हू इज गोइंग टू सफर इज द कॉमन पीपल. जाणटी बायलो हे जाणटी दादलेचे आपली बारीक बारीक कामाक लागून जे पंचायतीक वता, डेप्युटी कलेक्टरच्या ऑफिसार वता, मामलेदाराच्या ऑफिसार वता, ऑल आर गोइंग टू सफर. आनी एंटायर सिस्टम जी आसा ही ठप्प जावपाची शक्यता आसा. हाचेर गव्हर्नमेंटान कितें ताजो बॅकअप घेतला? वॉट ह्या गव्हर्नमेंटान ह्या सिस्टमाचो कितें बॅकअप घेतला? कित्याक रिपिटेडली तुमकां हांवें इन्फॉर्म केला. ताच्या नंतर आनीक पत्र हांवें अकाउंट्स डिपार्टमेंटाक धाडला which is on 5th June 2024 stating that हाजे जर पेमेंट आसा जाल्यार स्टॉप करचो पडटलो. कारण हाजे लायसन्स पयलीं सोंपला. इल्लीगल तो सगळो ऑपरेट करता जाल्यार हाजे तुमी पेमेंट कशें करूंक शकता काय म्हणून. प्लस चीफ सेक्रेटरीक हांवें इन्वॉल्व घाला. चीफ
डेप्युटी चीफ सेक्रेटरी गेल्ले आसा. सो ज्या ज्या ऑथॉरिटीक वचपाक जाय कन्सर्न ऑथॉरिटीज हायर ऑथॉरिटीज ह्या सगळ्यां कडेन हो विशय पाविल्लो आसा. नाव वी हॅव टू सी दिस पर्टिक्युलर गव्हर्मेंट कितें करता. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत कितें करतलो. ह्या खात्याचो मंत्री रोहन खंवटे जो 2017 ते 19 जो पर्यंत काढा म्हणसर मार्च का जुनाक तांकां काडला 2019 तो पर्यंत तो रेव्हेन्यू आनी आयटी मिनिस्टर आशिल्लो. त्या वेळार हे एक्चुअली हे काबार जाल्ले अग्रीमेंट त्या वेळार सुद्दां ताणें करपाक लागलो. जेन्ना 2019 ताका काडलो जेन्ना ही हे खातें पर्टिक्युलर खातें जें आसा तें दुसऱ्या एका मिनिस्टरा कडेन गेलें आयटी जेनिफर मोन्सेरात. तेन्ना हो ऑपोजिशनाक हो तेन्ना बोवाळ मारतालो की कितें तरी भांगड जाल्लें इन आयटी डिपार्टमेंट म्हणून. 2022 रोहनबाब खंवटो परतो मिनिस्टर जाता आयटी. मार्चांत काय जुनाक म्हाका दिसता हे सरकार येता नवीन जे 17-18 दीस जाल्ले तांकां सरकार घडोवपाक. त्या वेळार ताजें लायसन्स कॅन्सल हे एक्सपायर जाल्लें आसा पण ताजेर एक्शन न घेता हे कंटिन्यू दवरले सर्वीस गोंयच्या लोकांक फोंडांत घालपाचें उलयल्यार. गोवा इज ऑन व्हेंटिलेटर कारण आज एवरी जीवन मानसाक जो आसा तो इंटरनेट हेज बिकम इम्पॉर्टंट फॉर भुरग्यांक आसतलें. कारण कोविडाच्या टायमार लक्षांत आयलें की सगळं शिक्षण आनी सगळें जें आसा तें मोबायलाचेर वापरता ताका लागून इंटरनेट इज इम्पॉर्टंट. सो दिस इज अ व्हेरी सिरियस मॅटर. हातूंत आनी एक गजाल आसा जी सेंट्रल गव्हर्नमेंट एक कमिटी सेंट्रल गव्हर्नमेंटाची आमची DOT जी आसा तूं हांगा सर्वीस प्रोवायड करपाक दे हॅव टू पे सम फीज आनी दीस पर्टिक्युलर कंपनी युनायटेड टेलिकॉम लिमिटेड जी आसा ही कंपनी 1,200 करोड तांकां देणे आसा वीच इज स्टील पेंडींग. म्हणजे हो सेंट्रल गव्हर्नमेंटाकूय देणे आसा हो गोवा गव्हर्नमेंटाकूय देणे आसा हो सगळ्यांक सुमार खंय वचपाचो आसा काय कितें ना जाल्यार हाचेर ह्या सरकारान कितें केलां ह्या पर्टिक्युलर मंत्र्यान ताचेर कितें केलां हो तूं जेन्ना ऑफिसार आसा तेन्ना बोवाळ मारतलो. तूं जेन्ना मिनिस्टर आसा वॉट एक्शन यू हॅव टेकन तुका म्हजें लेटरूय गेल्लें आसा. ह्या पर्टिक्युलर खात्याचो चेअरमॅन आसतलो जो आयटीचो चेअरमॅन आसा डॉक्टर चंद्रकांत शेटये. यू आर लर्नड पीपल यू आर फ्रॉम तुमी हे म्हणजे तुमकां खबर आसा कांय गजाली आतां तुमकां खबर आसून तुमी दोळे झाक करता हेंय कळना. पूण ह्या हातूंत हू इज गोइंग टू सफर इज द जनरल पब्लीक आनी गोंयकार जे आसा ह्या हातूंत आनी ऑल द बिजनस हाऊजीस जे आसा स्टुडंट्स जे आसा दीस पीपल आर गोइंग टू सफर पेशंट्स आसतले हे सगळे जे आसा हे सफर जावपाचे आसा. तेन्ना आय डिमांड रादर वी डिमांड दॅट हाची प्रॉपर एजन्सी मार्फत ह्या एंटायर प्रोजेक्टाची 2007 ते 2024